सोने खरेदी करणाऱ्यांसाठी बिग गुड न्यूज. दर तब्बल 10% घसरणार का? होय, अचानक बाजारात मोठा ट्विस्ट. सोने आणि चांदीचे दर आता खाली येण्याची शक्यता. कारण काय? अमेरिका इराण तणाव आणि वाढलेले क्रूड ऑइलचे दर. जर तेल $120 पार गेलं तर सोने स्वस्त होणार आणि गुंतवणूकदार दुसरीकडे वळणार. तज्ज्ञ म्हणतायत गोल्ड 10% घसरू शकतं आणि सिल्वर तर अजून जास्त. पण थांबा, गेम अजून बाकी आहे. जर तेल $90 खाली आलं तर सोने पुन्हा रॉकेट होऊ शकतं. म्हणून खरेदी करण्यापूर्वी ही माहिती नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही येत्या काळात सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सोन्याच्या दरात तब्बल 10% घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण हे नेमकं का घडतंय? इराण अमेरिका संघर्ष आणि कच्च्या तेलाचा यात काय संबंध? जाणून घेऊया आजच्या विशेष व्हिडिओमध्ये. सध्या बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळते. एकीकडे जागतिक तणाव वाढला की सोन्याचे दर वाढतात, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. मात्र यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी आणि उलट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाढता तणाव यामुळे बाजाराची दिशा पूर्णपणे बदलली आहे. कच्चं तेल आणि महागाईचा फॉर्म्युला. आता समजून घेऊया सर्वात महत्त्वाचं कारण, कच्चं तेल किंवा क्रूड ऑइल. तज्ज्ञांच्या मते जर कच्च्या तेलाचे दर $120 प्रति बॅरेलच्या वर गेले तर त्याचा थेट परिणाम महागाईवर होईल. लॉजिक काय आहे? महागाई वाढली की मध्यवर्ती बँका व्याजदर कमी करत नाहीत. व्याजदर जास्त राहिल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यापेक्षा अशा ठिकाणी पैसे गुंतवतात जिथे त्यांना जास्त परतावा मिळेल. परिणामी सोन्याची मागणी घटून त्याचे दर खाली येतात. संभाव्य किमती. आकडेवारीवर नजर टाकूया. अमेरिका इराण संघर्ष सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात आधीच 8% घट झाली आहे, तर चांदी 16% घसरली आहे. जर कच्चे तेल $120 पार गेले तर सोने 10% अजून घसरू शकते. अशा स्थितीत सोन्याचा जागतिक दर $4,400 प्रति औंस आणि चांदी $67 प्रति औंसवर येऊ शकते. दर वाढू कधी शकतात? दुसरीकडे जर कच्चे तेल $90 खाली आले तर महागाई कमी होईल आणि सोने पुन्हा महाग होईल. अशा वेळी सोने $5,000 आणि चांदी चक्क $80 प्रति औंसपर्यंत झेप घेऊ शकते. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण बाजाराचे लक्ष हे कच्च्या तेलाच्या किमतींकडे आणि जागतिक राजकीय घडामोडींकडे लागून आहे. तुम्ही सोने खरेदीसाठी योग्य वेळेची वाट पाहत असाल तर या घडामोडींवर लक्ष ठेवणं फायद्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे दर खरंच कमी होतील का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मार्केट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.